तेव्हा आम्ही ट्रॅव्हल करत होतो विरारला, माझं मामाचं गाव आहे. या कथा मनोरंजनासाठी आहेत. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. म्हणजे कॉलेज डेजचं सांगतो तुला की आम्ही, माझा जो एरिया आहे ना तो म्हणजे असं बीचेस वगैरे आहेत आसपास. माझ्या घरापासून 1-1.5 किलोमीटरला बीचेस आहेत, रिसॉर्ट्स आहेत खूप. तर आम्ही असंच कॉलेजमध्ये निघालो, म्हणजे 5-6 वाजता आमचं कॉलेज सुटायचं. आम्ही वरनं हँगआउट केलं, मूवीला गेलेलो. मूवी अच्छा. बघून आम्ही म्हणजे असं ठरवलं की चिल करूया, मस्त बीचवर जाऊन बसूया. आणि असं 12-1 वाजलेले. आम्ही बीचवर जाऊन बसलेलो, मस्त स्टफ वगैरे सर्व घेतलेलं, जाऊन बसलेलं, चिल करत होतो. आणि 12:30-1 वाजला असेल त्या दरम्यान, रात्री. हां, हो. तो पूर्ण डे आउट होता, म्हणजे आमचा लास्ट डे ऑफ कॉलेज. तर अच्छा. हां, तर पूर्ण आम्ही ठरवलेलं की पूर्ण एन्जॉय करायचं, मस्त फेअरवेल होऊन आमचं समजा संपलेलं. मूवी बघायला गेलो, नंतर बाहेर आलो तिकडे, नंतर शिरगावला गेलो बीचवरती आणि असं चिल करत होते. अचानक ना भाई, म्हणजे बीचवरती नॉर्मली तिकडे ना कशी फिशिंग होत नाही ॲक्च्युली. दुसरा बीच आहे पुढे, तिकडे सर्व बीचेसच्या बोटी वगैरे होतात. तर तो एक बोट आली छोटीशी अशी, जी आपली असते ना बोट, जी आपली विसर्जन वगैरे करायला गणपती बाप्पाचं वापरतात. ती छोटी बोट घेऊन ना कोणतरी आलं भाई, म्हणजे असं व्हिज्युअल दिसत होतं की कोणतरी येतोय, आणि आम्ही बीचवरती बसलेलं, असं माडाची झाडं वगैरे जिकडे आहे तिकडे नॉर्मल. 1-1:30 वाजता. हां, 12-1 वाजता. 12-1 वाजता. अगर आम्ही 1:15 तर आम्ही तिकडून निघालेलो, मला आठवते. तर ना तर एक माणूस आला बोट घेऊन, अशी बोट घेऊन, बोट लावली एकदम स्टाईलमध्ये. पण ना भाई इथूनचं त्याचं ना नाकाच्या वरतून त्याचं दिसतच नव्हतं, म्हणजे समजतच नव्हतं की तो आहे का काय, पूर्ण आहे का काय, अर्धच आहे, दिसतच नव्हतं. म्हणजे फक्त एवढंच दिसत होतं, छोटंसं जसं नाक आहे आणि इकडून वरतून दिसतच नव्हतं तो आहे का माणूस, कोण आहे काय समजलंच नाही. बापरे. आणि आम्ही जसं मी बघितलं ना, आमची फाटली. आम्ही 10-12 लोक एकदम आमची फाटली. जसं बघितलं, आणि भाई तो एकदम जवळजवळच येत चाललेला. आणि जसं त्याला म्हणजे आम्ही म्हणजे आवाज केला ना तसं पळायचं वगैरे, तर सेन्स झालं असेल मे बी, तर गायब झाला. आणि नंतर आम्ही तिकडून निघालो. नंतर आम्ही ठरवलं की यापुढे आम्ही रात्रीच्या वेळी बीचवर येणार नाही. हां, तेच आहे ना, बीच साईडला खूप अशा एनर्जीज असतात भाई. आपण बोलतो, पण एक आम्ही मागे करत होतो ना, तर खूप असे टाईप्स ऑफ भूतं, पण तर गिरहा करून मला वाटतं गिरा, किंवा मी त्यावरती येईल तुला नंतर. हां, तर तेच त्या प्रकारचे भूतं असतात. गिरहा, तर ते खूप वॉटर बॉडीजकडे ॲक्टिव्ह असतात ते सर्व गोष्टी. तर मे बी तशा प्रकारचं तुम्हाला काय त्या बीचवर दिसलं असेल. पण तो व्यक्ती मग गेला कुठे, म्हणजे तो गायब झाला. जसं आम्ही पळायला लागलो, मी मागे बघितलं, तुम्ही पळालात? पळालो आम्ही. त्याला बघून असं वाटत होतं की तो आमच्या जवळ येत आहे. आणि जसं जवळ येत आहे ना, जी हाईट वाढत आहे त्याची, अशी हाईट वाढत आहे. अरे बापरे. आणि मला सांग की म्हणजे इथून ते पूर्ण आपल्या वॉलमध्ये एवढा माणूस हाईटला नसतोच. एवढा माणूस हाईटला नसतोच. मग तुम्ही पळायला सुरुवात केल्यानंतर गायब झाला. आई शपथ, डेंजर आहे भाई. गाड्या काढल्या फटाफट आणि निघून गेलो पहिले. मग त्यानंतर काय, म्हणजे तुमच्या मित्रांमध्ये काय डिस्कस झालं? सर्वांनी पाहिलं, म्हणजे त्यातलं 2-3 जण बोलतात की नाही रे, वो पूरा आदमी था, असं. मग काही बोलतात की इतना हाईट थोडी होता है आदमी का, अरे नहीं दूर से दिखता है, असं. थोडे लोक करतात बिलो, थोडे लोक नाही करत, बट मोस्ट ऑफ दम आम्ही सर्वांनी बघितले ते. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा.